सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचे आमची गटारी आहे. तर श्रावण महिना चालू होणार आहे. तर ही आमची दम चिकन बिर्याणी आहे. तर गटारीच्या दिवशी स्पेशल दम चिकन बिर्याणी बनवलेली आहे मी. तर ही अशी चिकन बिर्याणी तुम्हाला पण बनवायची असेल तर पुढे पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट तर नक्कीच करा. ओके. सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल आणि मी पण मजेतच आहे. सध्या थोडा आजारपण चालू आहे, हालत खराब आहे, बट ठीक आहे. तुमच्यासाठी मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे, चिकन दम बिर्याणी. तर हा तुम्हाला चिकन दम बिर्याणीचा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. का तर तुम्ही व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला रेसिपी कशी कळेल. तर मी झटक्यात पटकन कशी आपल्याला दम चिकन बिर्याणी बनवायची आहे, त्यासाठी आपण आता वेळ न वाया घालवता पटकन आपण किचनमध्ये जाऊया. थांबा. त्याआधी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. ओके, तर चला आता आपण किचनमध्ये एंट्री करूया आणि आज श्रावणची शेवटची चिकन दम बिर्याणी खाऊया. ओके, चला आता रेसिपीला सुरुवात करूया. चला. सो गाईज, आपण तर किचनमध्ये एंट्री केलेली होती, बट आपण आता बघूया. पहिला हा सकाळचा नाश्त्याचा पसारा एवढा पडलेला आहे. तर आपण पहिले हा क्लीन करून घेऊया, नंतर आपण चिकन बिर्याणीला सुरुवात करूया. सो चला मित्रांनो, आता आपण किचनमध्ये आलेलो आहे. किचन वगैरे थोडं साफ केलेलं आहे मी. तर मी एका टोपामध्ये थोडंसं तूप आणि तेल घातलेलं आहे. आणि आता खडे मसाले घेऊया आपण. दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, जिरं, मोहरी, लवंग आणि मिरी, काळी मिरी आणि 2 तेजपान असं घेतलेलं आहे. आता हा खडा मसाला आपण ह्या डब्बीत टाकूया आता आणि मग आपण टोपात टाकूया. ओके, बघा मी आता खडा मसाला ह्याच्यात ह्या डब्बीमध्ये सगळं पॅक केलेलं आहे. फक्त जिरं मोहरी मी याच्यात टाकणार आहे. हे कडकडून झालं जिरं मोहरी की आपण यात पाणी घालूया. ओके, मग ही आपण पाणी, आपल्याला तांदूळ जेवढे असतील तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि ही डबी अशी आपल्याला इथं सोडून द्यायची. ओके, तर आता आपण घेऊया तांदूळ. चला, आता आपलं पाणी पण उकळलेलं आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया. नंतर मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे यात घालून व्यवस्थित याला शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण आता चिकनला बॉईल करून घेऊ. चला, तर आता मी कढई ठेवलेली आहे. तेल पण तापलेलं आहे आपलं. यात आपण कांदा टोमॅटो टाकूया. मस्त कांदा टोमॅटो असे कडकडीत होऊ द्यायचे तेलामध्ये. बघा आपले कांदा टोमॅटो मस्त असे फ्राय झालेले आहेत. यात थोडं चवीनुसार मीठ आणि हळद घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो चिकन. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. तर यात आपण सोडून घेऊया. आपल्याला शिजेल एवढंच थोडंसंच पाणी घालून आपण त्याला शिजवून घेऊया. बघा इथे मी बाकीचा भात इथे काढून घेतलेला आहे. बाकीचा भात इथे ठेवलेला आहे, व्यवस्थित पसरून घेतलेला आहे. आता यात आपण घालूया चिकन. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मित्रांनो मैत्रिणींना समजून घ्या थोडंसं. आता हा वाला भात आपण यात घालूया. मी दुसरा वाला भात पण यात घेऊन घेतलेला आहे. आता यात आपण हे राहिलेले सगळं चिकन यात व्यवस्थित असं पसरवून घेऊया.
बघ आता मी व्यवस्थित सगळं असं चिकन पसरवून घेतलेलं आहे. आता याला आपण दम देऊया. चला आता दम देण्यासाठी रेडी झालेली आहे मी. गॅस पेटवला आहे, कमी गॅसवर मी ठेवलेला आहे भात. आता आपण यात वाटी ठेवलेली आहे आणि या वाटीमध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकूया. मिश्रण म्हणजे कोळसा टाकूया. बघा असा मस्तपैकी कोळशाची दम देऊया आपण. ओके, मस्त कोळसा पण टाकलेला आहे मी यात. आता आपण यात टाकूया थोडंसं तूप. याला व्यवस्थित असं झाकून ठेवूया. याला बोलतात दम देणं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कडेने पीठ पण लावू शकतात, पण मी नाही लावणार आहे. मला आता तेवढा वेळच नाही आहे. म्हणूनच मित्रांनो, चला आपली बिर्याणी रेडी आहे. बघा आपली बिर्याणी मस्त अशी रेडी शिडी झालेली आहे, बघू शकतात. बघा असं मस्त रेडी झालेली आहे. तर अशाच चिकन बिर्याणी किंवा नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही कमेंट करा. तुम्हाला नवीन कुठली रेसिपी हवी आहे तर तुम्ही कमेंट करू शकतात मला, की दुसरी कुठली रेसिपी मी बनवावी. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.